तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीमधील लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा येत्या 10, 12, 13 ऑक्टोबरला होणार आहे आणि त्याबाबत सर्व इन्फॉर्मेशन आपण कालच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे बघितली। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण लिपिक टंकलेखक पदासाठी संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत आणि मागील काही लेक्चर पासून आपण लिपिक टंकलेखक पदासाठी व्यवस्थितपणे सर्व प्रश्नसंच बघितलेले आहेत। तुम्ही जर मागील लेक्चर बघितले नसतील तर नक्कीच बघा, त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत 100% होईल। आणि मित्रांनो, जास्तीत जास्त मार्क्स मिळविण्यासाठी तुम्ही जितक्या जास्त प्रश्नपत्रिका सॉल्व करताल तितका जास्त फायदा तुम्हाला होईल, कारण की तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या सेक्शन मध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघण्या अगोदर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की जे विद्यार्थी लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा देणार आहात तर त्या विद्यार्थ्यांनी आमचा हा कंप्लीट कोर्स नक्कीच जॉइन करा। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत टॉपिक वाइज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, 10 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टॉपिक वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सर्व आम्ही या टॉपिक वाइज एमसीक्यूज मध्ये ऍड केले आणि त्याबरोबरच फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगितलाय। आणि मित्रांनो, आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलाय, एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला फुल सिलेबस नोट्स वाचणं शक्य नाही, परंतु टॉपिक वाइज एमसीक्यूज जर तुम्ही वाचले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। तर 10 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे। क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला काही प्रिवाइज इयर क्वेश्चन पेपर आहेत तर काही प्रॅक्टिस साठी देण्यात येणारे क्वेश्चन पेपर यामध्ये अवेलेबल आहे। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता। तर या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 499 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स कुठेच मिळणार नाही। तर मित्रांनो, राहिलेल्या या कमी वेळेत तुम्ही नक्कीच हा कंप्लीट कोर्स जॉइन करा आणि या संधीचं सोनं करा। तर वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण पुणे महानगरपालिका भरती संभाव्य सराव प्रश्नसंच 6 बघितली होती आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण संभाव्य सराव प्रश्नसंच 7 बघणार आहोत। तर व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलाय, या ठिकाणी जो पहिला सेक्शन दिलेला आहे तर तो जनरल नॉलेजचा दिलेला आहे, म्हणजेच की 1 ते 25 पासून कोणते प्रश्न असतील जनरल नॉलेजचे। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारलाय, 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, डॉक्टर सी रंगराजन। तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पालघर। अग्रणी बँक कधी स्थापन करण्यात आली? 1969 मध्ये। सेज म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, सेज म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र। भारतातील पहिल्या खासगी LNG सुविधा केंद्र कोठे सुरू करण्यात आले? नागपूरमध्ये। 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये किती क्रीडा प्रकारचा समावेश होता? 33। भारतातील पहिले धान्य ATM कोठे सुरू करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की हरियाणा या ठिकाणी भारतातील पहिले धान्य ATM सुरू करण्यात आले। त्यानंतर 8वा प्रश्न विचारलाय, 2020-21 चा मिस इंडिया हा किताब कोणी मिळवला होता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, मानसी वाराणसी। भारताचा कोणत्या देशासोबत पँगॉंग सरोवरवरून वाद चालू आहे? तर मित्रांनो, भारताचा चीन देशासोबत पँगॉंग सरोवरवरून वाद चालू आहे। राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? 8 मार्च 2018 ला राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात करण्यात आली होती। मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या कलमात आहे? ऑप्शन नंबर बी, 51A। भारत सरकारने राष्ट्रध्वज कधी स्वीकृत केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, 24 जानेवारी 1950 ला भारत सरकारने राष्ट्रध्वज स्वीकृत केला। त्यानंतर 13वा प्रश्न विचारलाय, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी न्याय हा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे। त्यानंतर 14वा प्रश्न विचारलाय, जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो, त्याला निलंबित करण्याचा अधिकार जिल्हाधिकारीला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, रास्त गोफ्तार या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले? दादाभाई नौरोजीने। उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला होता? भिवरीमध्ये। रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले आहे? साताराचे छत्रपती। इतिहासात प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या साली झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 1757 मध्ये इतिहासात प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली होती। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कोणत्या पिकांशी संबंधित होता?
आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी निळ. त्यानंतर 20वा प्रश्न विचारलाय, भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 7517 किलोमीटरचा भारताला समुद्र किनारा लाभला आहे. हिराकूड धरण भारतातील कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? महानदी. सातमाळा अजिंठा डोंगररांगात कोणत्या लेण्या आहेत? वेरूळ. पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया कोणी केली होती? तर मित्रांनो, पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केली होती. महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र वर्धा जिल्ह्यात आहे. लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आता इथपर्यंत जनरल नॉलेज सेक्शनचे प्रश्न संपले. आता यापुढे इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न सुरू होतील, म्हणजेच की यापुढील 25 प्रश्न इंग्लिश विषयाचे असतील. तर या ठिकाणी बघा 26वा प्रश्न विचारलाय, आयडेंटिफाय द मूड एक्सप्रेस्ड इन द अबोव सेंटेन्स, गिव्ह अस धिस डे आवर डेली ब्रेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, दॅट इज एंट्रेटी. तर मित्रांनो, पुढचा आणि 27वा प्रश्न विचारलाय, ऍड क्वेश्चन टॅग, म्हणजेच की दिलेल्या वाक्यात आपल्याला क्वेश्चन टॅग ऍड करायचा आहे. इट इज अ सिम्पली अ मॅटर ऑफ रिफ्लेक्शन, इजंट इट? डिलीट द इनकरेक्ट पार्ट फ्रॉम दी फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या सेंटेन्स मधील इनकरेक्ट पार्ट काढून टाकायचा आहे. आणि सेंटेन्स आहे टू सीइंग इज बिलिव्हिंग, आणि यामधील इनकरेक्ट पार्ट आहे टू. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. आय एम अवेटिंग हर रिप्लाय. Each of the two candidates has paid his subscription. Filling the blank with suitable form of verbs. If you pay 25 paise, you will get a cup of tea. Choose the correct alternatives to filling the blank. Some of the boys went to see the Taj yesterday. Choose the correct alternatives to filling the blank. Write an essay on an elephant. त्यानंतर 34वा प्रश्न विचारलाय, फेलो लँड means land which is uncultivated. चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड बॉक्स. तर मित्रांनो, बॉक्स या शब्दाचा अनेक वचन शब्द आहे बॉक्सेस. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. अ फ्रेंड ब्राउट द कार फॉर अस. चूज द राइट ऍडजेक्टिव्स अँड फिल इन द ब्लँक. कुड यू लेंड मी सम मनी. गिव्ह द वर्ब फ्रॉम द क्लास. तर मित्रांनो, क्लास या शब्दाचा क्रियापद आहे क्लासिफाय. सिलेक्ट द करेक्ट मॉडेल टू एक्सप्रेस ऑब्लिगेशन. यू शुड कीप युअर प्रॉमिस. Fill in the blank with the correct preposition. Someone is knocking at the door. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर ए. त्यानंतर 41वा प्रश्न विचारलाय, fill in the blank with the correct conjunction. As men saw, so shall they reap. Choose the right article. Mrs. Patil has no article favor. Fill in the blank with the correct verb. Gulliard's Travels was written by Swift. None but the brave deserve the fair. The above sentence is negative. Choose from the alternatives the synonyms of excuse. आणि excuse या वर्डचा समानार्थी शब्द आहे pardon. Choose the correct question tag. Maya seldom visits Meena and company. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, does she. Choose the correct verb to fill in the blank. He as well as his assistants are coming. She is a beautiful bee than me C. नो एरर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, यूज द करेक्ट वर्ब फॉर्म. इफ यू हॅड कॉल्ड हर शी वुड हॅव कम. त्यानंतर 50वा प्रश्न विचारलाय, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ कोल्ड. कोल्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हॉट. तर मित्रांनो, इथपर्यंत इंग्लिश विषयाचे सर्व प्रश्न संपलेले आहेत. आता इथून पुढील 25 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर मध्ये डायरेक्टली प्रत्येक प्रश्नाचा आन्सर घेणार आहोत, परंतु तुम्ही प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमचं आन्सर येतं का ते टॅली करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून देखील माहिती नसेल की बुद्धिमत्ता सेक्शन वरील कशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, तर तुम्ही आमच्या चॅनल वरती मागील काही व्हिडिओ लेक्चर बघू शकता बुद्धिमत्ता चाचणीचे. तुम्ही जर ते व्हिडिओ लेक्चर बघितले ना, तर तुम्ही या क्वेश्चन पेपर मधील येणारा कोणताही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. तर या ठिकाणी बघा 51वा प्रश्न विचारलाय, भिंतीवरील घड्याळामध्ये 8:57 झाली आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल. म्हणजे हा प्रश्न कशावरती आहे? घड्याळावरती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, म्हणजेच की 73.5 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, 5 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 होते. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होईल, तर ए चे आजचे वय किती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी 40. तर 53वा प्रश्न विचारलाय, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती
आणि मित्रांनो, दिलेल्या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए 2304 ही पूर्ण वर्ग संख्या आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय 64 चा घातांक 0.25 गुणिले 16 चा घातांक 0.125 बरोबर किती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी 4। खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? तर यामधील 59 ही मूळ संख्या आहे। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजेच या ठिकाणी? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 19 ही संख्या येईल। त्यानंतर 57वा प्रश्न विचारलाय क्रिकेट टीमसाठी 14 खेळाडूंमधील 11 निवडायचे आहेत तर किती वेगवेगळ्या निवड तयार होतील? आणि याचं उत्तर आहे 364। कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह आहे? तर मित्रांनो, कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर त्रिकोण हे चिन्ह आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 420 आहे। 30 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा 4 मीटर लांबीचा निघेल। दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे तर त्या संख्यांचा लसावी 420 होतो। a plus b square minus a minus b square is equal to 2 of a square minus b square। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय या ठिकाणी तुम्हाला विसंगत आकृती ओळखायची आहे म्हणजेच की दिलेल्या 4 पर्यायापैकी एक आकृती वेगळी आहे तर तीच वेगळी आकृती आपल्याला या ठिकाणी बाहेर काढायची। तर यामधील वेगळी आकृती आहे पर्याय नंबर डी। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय की खालील मालिकेत रिकाम्या जागी अन्य अक्षरे भरा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी आणि यामध्ये रिकाम्या जागा आपल्याला अशा प्रकारे भरता येईल x y x y y x y x x y x y y x y x। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय खालीलपैकी विसंगत घटक ओळखा आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 2.75। त्यानंतर 66वा प्रश्न विचारलाय 40 लिटर मिश्रणात दुधाचे व पाण्याचे प्रमाण 3:1 आहे त्यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे दुधाचे व पाण्याचे प्रमाण 1:3 होईल? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी 80। 15 संत्री विकल्याने 3 संत्र्यांच्या विक्रीच्या किमती इतका नफा होतो तर शेकडा नफा 25% ने होतो। जर 8 + 8 बरोबर 72, 5 + 5 बरोबर 30 तर 6 + 6 बरोबर 42। 5 क्रमावार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या 51 आहे। बीनाची मुलगी महेशच्या मुलाची आते बहीण आहे तर महेश बीनाचा भाऊ आहे। श्यामने 5 वर्षासाठी 12% दराने 9000 व्याज भरले तर मुद्दल 15000 असेल। आई मुलगी तर वडील मुलगा। एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास 4 तासात टाकी भरेल। वृक्षाच्या एका ओळीमध्ये एका झाडाचा क्रमांक दोन्ही बाजूंकडून 5वा आहे तर त्या रांगेत एकूण 9 वृक्ष आहेत। त्यानंतर 75वा प्रश्न विचारलाय 12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात 16 व्यक्ती पूर्ण करतील। तर मित्रांनो, इथपर्यंत आपले बौद्धिक चाचणीवरील प्रश्न संपलेले आहेत। आता यापुढील प्रश्न मराठी व्याकरणावरती आधारित आहेत तर व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा। तर 76वा प्रश्न विचारलाय खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा। तर विधाने दिलेत। पहिला विधान आहे कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो। कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते। भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात आणि या 3 वाक्यावरून पर्याय दिलेले आहेत। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर बी। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारलाय खालीलपैकी अवयवी भाव समासाचे आमरण हे उदाहरण आहेत। सौदागर हा शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे। शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो। वरील वाक्यात विधानपूरक मोहक आहे। पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता हे संकेतार्थी वाक्य प्रकाराचे वाक्य आहे। मागे पुढे मध्ये समोर जवळ ही स्थलवाचक शब्दयोगी अवयवे आहेत। लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार रूपक आहे। हिमालय पर्वत या शब्दशक्तीचा अभिधा प्रकार आहे। कणिक तिम्मणे या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय आहे खूप मारपीट करणे। सुरवंट या शब्दाचे लिंग पुल्लिंग आहे। संधीचे मुख्य प्रकार 3 आहेत। इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ ओळखा। तर मित्रांनो, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे। समुद्राचा समान अर्थ नसलेला शब्द समीरण आहे। खालील शब्द समूहासाठी एक शब्द शोधा।
शत्रूला सामील झालेला म्हणजे फितूर. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, खालील शब्दांपैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. तर या 4 पर्यायापैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द आहे पर्याय नंबर डी, कोट्यधीश. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, पुस्तक, बिस्तक, चहा, बिया, झाड, बीड हे शब्द अंशाभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, खालीलपैकी केवल प्रयोगी शब्द ओळखा. तर यामधील शाब्बास हे केवल प्रयोगी शब्द आहे. त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप आहे, तो पत्र लिहितो. तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कुचराई. बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण आहे वर. खालील वर्णातील कठोर वर्ण ओळखा. क, ज, ठ, ध, ब यामधील कठोर वर्ण आहे क. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह आहे सु अधिक अल्प. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, सौंदर्य या शब्दाचा प्रकार आहे भाववाचक नाम. खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द आहे देखावा. इकारात स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारात न होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीमधील लिपिक टंकलेखक पदासाठी अतिशय महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नसंच डिस्कस केलेले आहे. आय होप की जे विद्यार्थी लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा देणार आहात तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.